सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारं ठाणं बदलतंय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैविध्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत। कालच्या ठाण्यानं उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान दैदिप्यमान केला आहे। या निमित्तानं कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरमधील सार्वजनिक उत्सव मंडळानं आपल्या 54व्या गणेशोत्सवानिमित्तानं ठाणे बदलतंय या विषयावर आगळावेगळा देखावा साकारलाय। शिवसेनेचे गटनेते आणि माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ठाणं बदलतंय या वर्षभर चालणाऱ्या ठाणं बदलतंय प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवारी 7 सप्टेंबर ते मंगळवारी 17 सप्टेंबर या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीनं देखाव्यानं होणार आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे नगरीतील ठाणेकर हे उत्सवप्रिय, शांतताप्रेमी, संयमी, आनंदी आणि हौशी स्वभावाचे आहेत। शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे। ठाण्याची नव्या युगाकडे होणारी प्रगतशील वाटचाल, जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या विकास कार्यात आपल्या ठाणे शहराचा सहभाग, सर्वांगीण स्वरूपाची उच्च मूल्य या देखाव्यात दिसणार आहेत। आता तर ठाणे हे स्थानक एक गजबजलेलं रिअल इस्टेट हॉटस्पॉट्स म्हणून उदयास येत आहे। येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जात आहे। या बदलांना नेमकेपणानं टिपण्यासाठी दिलीप बारटक्के यांनी गणेशोत्सवात देखाव्याचं समायोजित आयोजन केले। या देखाव्यात ठाणे शहरातील विविध पायाभूत प्रकल्प, रस्ते आणि रेल्वे मार्गांचं जाळं, ठाण्याशी जोडली जाणारी दळणवळणाची साधनं, हो घातलेला महत्त्वाकांक्षी ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, घोडबंदर रोड, भिवंडी बायपास, शहरांतर्गत मेट्रो मार्ग, आगामी मेट्रो मार्ग यामुळे वडाळा, मीरा रोड, कल्याणसारख्या भागांशी सहज होणारा ठाण्याचा संपर्क, ठाण्यातील निवासी मालमत्ता, यूर हिल्स, निसर्ग, डोंगरराजी पाणवठे, 35 तलाव, 21 एकरातील नमोग्रँड सेंट्रल पार्क, वागळे स्टेटच्या इंडस्ट्रीयलपासून कमर्शियलपर्यंतचा बदल आणि जुन्याची कात टाकून प्रगतीकडे होणारी शहराची वाटचाल यांचं दर्शन हे या देखाव्याचं खास आकर्षण असेल। तसंच ठाणा बदलतंय या उपक्रमातून ठाण्यात येणारे केंद्र शासन, राज्य शासन, शासनाच्या विविध संस्था, महामंडळं, ठाणे महानगरपालिका या सर्वांचे विविध प्रकल्प, योजनासुद्धा टीव्ही स्क्रीन, सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत। याचबरोबर ठाणं बदलतंय या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, उखाणे स्पर्धा, रील स्पर्धा, मान्यवरांची व्याख्यानं, मुलाखती, चर्चासत्र यांचंही आयोजन करण्यात आले। शिवाय गणेशोत्सवात परंपरा असणारी अविस्मरणीय मिरवणूक या माध्यमातून सुद्धा ठाणं बदलतंय हा विषय घेण्यात आलाय। समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन दिलीप बारटक्के यांनी केलं आहे। आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलतंय ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून ह्या गणेशोत्सवापासून आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण 2-3-4 महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती, त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत। आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। गणेशोत्सवाचं औचित्य साधून स्वर्गीय माजी नगरसेवक मुकुंद केणी यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 23 राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय बुधाजीनगर येथे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेविका श्रीमती प्रमिला मुकुंद केणी आणि समाजसेवक, उद्योजक मंदार केणी यांच्या पुढाकारानं प्रभागातील गणेशभक्त नागरिकांसाठी श्री गणेश प्रतिष्ठापना संपूर्ण पूजा साहित्य फक्त 21 रुपयात देण्यात आलं। या उपक्रमाचं यंदाचं हे 4थं वर्ष असून या उपक्रमास प्रभागातील गणेशभक्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। या उपक्रमाविषयी माजी विरोधी पक्षनेत्या आणि नगरसेविका श्रीमती प्रमिला केणी आणि समाजसेवक, उद्योजक मुकुंद केणी यांनी अधिक माहिती दिली। तसंच गणेशभक्त नागरिकांनी यावेळी आयोजकांचे विशेष आभार मानले। साहित्य किती नेमकं वाटप करण्यात आलेलं आहे? दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी पूजेच्या सामानाचं, गणपतीच्या पूजेच्या सामानाचं वाटप करतो आहे। खरं म्हणजे आपण फक्त प्रभागापुरतं असतं,
पण ते मर्यादित लिमिटेड असतं, त्याच्यामुळे किती काय ते सांगू शकत नाही. जेवढं आपल्याला देता येईल तेवढं आपण देतो. कशा प्रकारची मदत होणार आहे या सामानांची गणेश पूजनाकरिता? कशा प्रकारची मदत या साहित्यातून होणार आहे गणेश पूजनाकरिता? कोणकोणते याच्यामध्ये साहित्य आहे? याच्यामध्ये जे पूजेला, गणपतीच्या पूजेला जे सामान लागतं, सुपारी असते, दुर्वा आहे, कापूर असतो, अष्टगंध असते, कापड असतं आणि अगरबत्ती असते. म्हणजे जे पूजेला सामान्य साहित्य लागतं ते पूर्ण साहित्य आपण त्याच्यामध्ये पॅक करून देतो. आणि खरं म्हणजे हे कोकणात जाणारे लोक असतात, त्यांना त्याचा उपयोग जास्त होतो. ते आपल्याकडूनच सगळं सामान घेऊन कोकणात घेऊन जातात. सिंधुदुर्ग म्हणा, खेड म्हणा, मालवण म्हणा, म्हणजे आपलं साहित्य तिथपर्यंत पोहोचतं. घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ 2 अवजड वाहनं उलटल्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेनं वाहनं चालवत असल्यामुळे या कोंडीत आणखीनच भर पडते. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसंच विरुद्ध दिशेनं वाहतूक करू नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता. या वाहनामध्ये तब्बल 35 टन वजनांची पोती होती. बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आला असता वाहन चालकाचं नियंत्रण सुटून कंटेनर उलटला. त्यानंतर आणखीन एक अवजड वाहन येथे उलटलं. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झाला. अपघातग्रस्त वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्यानं बुधवारी सकाळी 10 येथील अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला करणं शक्य झालं नव्हतं. या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यानं काही वाहन चालकांनी विविध मार्गांवर वाहतूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही मार्गांवर कोंडी झाली. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, विरुद्ध दिशेनं वाहतूक करू नये असं आवाहन पोलिसांनी यावेळी केलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे संभाजी ब्रिगेडच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचं मोठं योगदान असल्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेत राहील असं आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिलं आहे. संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सन्मान सोहळा, क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभात डॉक्टर योगेश पाटील बोलत होते. राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाटील यांचा 3 सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला होता. त्याचं औचित्य धरून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील 11 पत्रकारांचाही सन्मान करण्यात आलाय. यामध्ये ठाणे विभागाचे उपसंपादक आणि ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सामनाचे राजेश पोवळे, पुढारीचे दिलीप शिंदे, मुंबई चौफरचे संजीव भालेराव, ETVचे मनोज देवकर, ABP माझाचे अक्षय भाटकर, TV9चे गणेश थोरात, पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दूल, स्थानिक S9 वृत्तवाहिनीच्या अनघा सुर्वे, सारिका साळुंके, चौफर दृष्टीचे अमर राजभर यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्ष आणि शकीला शेख यांची मुंब्रा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांचं समायोजित यावेळी भाषण झालं.
संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील आणि अमित केरकर, ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा चारुशीला पाटील, विभागीय उपाध्यक्ष जुनेद अन्सारी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी, ठाणे महिला अध्यक्ष आरती रामटेके आदीही यावेळी उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं श्री गणेश दर्शन स्पर्धा 2024 आयोजित केली असल्याचं शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा खासदार नरेश मस्के यांनी नमूद केले. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेले अभिनव स्पर्धेचं यंदाचं हे 32वं वर्ष असून त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आस्थागायत अखंडित सुरू ठेवली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या उत्साहाला विधायक वळण मिळावं आणि त्यातून समाज प्रबोधनाचं, हिंदुत्वाचं आणि राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्यात या हेतूनच या स्पर्धेचं आयोजन गेली 31 वर्ष केलं जात आहे. स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाच्या माध्यमातून मंडळांना हातभार लावण्याचा उदात्त हेतू असून यंदा या स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत. भरघोस रकमेची पारितोषिकं देणारी ही महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा असल्याचंही नरेश मस्के यांनी नमूद केले. श्री गणेश दर्शन स्पर्धा ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे. या स्पर्धेत ठाणे शहरासाठी प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 50,000, चतुर्थ पारितोषिक 25,000, पाचवं पारितोषिक 21,000 आणि अनुक्रमे 6 ते 10 पर्यंतची पारितोषिक 15,000ची पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तर 3 विशेष पारितोषिकं असून त्यांनाही 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास 10,000 स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट मूर्तिकार 10,000 आणि स्मृतिचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिकं 15 असून 10,000 आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक ठेवण्यात आले. तर आदर्श विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळास 21,000 आणि स्मृतिचिन्ह आणि उत्कृष्ट सजावटकारास 10,000 आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. कल्याण शहर सजावटीसाठी प्रथम पारितोषिक 25,000 देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नियम आणि अटी लागू असून धर्मादाय आयुक्त कचेरीत 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ठाणे जिल्ह्यातीलच गणेशोत्सव मंडळं यात असली पाहिजेत. देखाव्यातून हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातील. अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवांना या स्पर्धेत भाग घेता येईल. परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जाईल आणि तो सर्वांवर बंधनकारक राहील. मंडळांची सजावट प्रथम दिवसापासूनच परिपूर्ण असली पाहिजे. परीक्षक मंडळ प्रथम दिवसापासूनच सर्वेक्षण करणार आहेत. तसंच प्रत्येक मंडळानं त्यांच्या उत्सवाच्या ठिकाणी आणि प्रवेशद्वारावर स्पर्धेचा फलक लावणं अनिवार्य आहे. सर्व नियम आणि अटी मान्य आहेत असं गृहीत धरूनच मंडळाचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील. स्पर्धेचे प्रवेश अर्ज 9 सप्टेंबर या कालावधीत आनंद आश्रम, टेंबी नाका आणि शिवसेना शाखा किसन नगर नंबर 2 येथे उपलब्ध आहेत. तरी ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा खासदार नरेश मस्के यांनी केलं आहे.